नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअरच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे देवेंद्र झाझरिया। मार्च 2024 मध्ये भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया यांची भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। देवेंद्र झाझरिया यांनी 2004 मध्ये अथेन्स पॅरालिम्पिक मध्ये पहिले आणि 2016 मध्ये रिओ पॅरालिम्पिक मध्ये दुसरे सुवर्ण पदक जिंकले आहे। त्यांनी टोकियो पॅरालिम्पिक मध्येही रौप्य पदक जिंकले। भारताच्या क्रीडा मंत्रालयाने नुकतेच भारतीय पॅरालिम्पिक समितीचे निलंबन हटवले आहे। या समितीने वेळेवर निवडणुका न घेतल्याने मंत्रालयाने या समितीला निलंबित केले होते। तर दीपा मलिक या समितीच्या आधीच्या अध्यक्ष होत्या। मलिक यांनी 2020 मध्ये पदभार स्वीकारला होता। तर आता नवीन अध्यक्ष कोण असणार आहेत भारतीय पॅरालिम्पिक समितीचे? तर देवेंद्र झाझरिया हे असणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, संतोष ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे सर्व्हिसेस। संतोष ट्रॉफी फुटबॉलशी संबंधित आहे। तर संतोष ट्रॉफी 2023-24 संदर्भात आपण काही महत्त्वाची माहिती पाहूया। तर बघा, अंतिम सामना ठिकाण होते अरुणाचल प्रदेश। आवृत्ती किती होती बघा, 77वी आवृत्ती आहे ही। कालावधी होता 8 ऑक्टोबर 2023 ते 9 मार्च 2024। यामध्ये सहभागी संघ होते 38। विजेता ठरलेला आहे सर्व्हिसेस। तर सर्व्हिसेस हा संतोष ट्रॉफी जिंकणारा 7 वेळा जिंकलेली आहे त्यांनी। उपविजेता ठरलेला आहे गोवा। सर्वोच्च गोल स्कोरर ठरलेला आहे फिजम सनाथोई मितेई, मणिपूरचा आहे, तो 9 गोल केलेले आहेत त्यांनी। सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे समीर मुर्मू, तो सर्व्हिसेस या संघाचा आहे। सर्वोत्कृष्ट गोलरक्षक सय्यद बिन अब्दुल कादिर सर्व्हिसेस या संघाचा आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात लांब ट्विन लेन बोगद्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। 9 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील बैसाखी येथे 13,000 फूट उंचीवर असलेला सेला बोगद्याचे उद्घाटन केले। बघा कोणी केलेले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। तर जगातील सर्वात लांब ट्विन लेन म्हणजे काय? दुहेरी मार्गाचा आहे हा, दुहेरी मार्ग असणार आहे ह्या बोगद्यामध्ये। तर हा जगातील सर्वात लांब असणार आहे। याची उंची किती आहे बघा, 13,000 फूट उंचीवरती आहे। तर या बोगद्याचे नाव काय आहे? तर या बोगद्याचे नाव आहे सेला बोगदा। आणि हा कोठे आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे। तर सेला बोगद्याच्या बांधकामाची घोषणा केंद्र सरकारने 2018 मध्ये केली होती। हा बोगदा अरुणाचल प्रदेशातील तेजपूर ते तवांग या मार्गावर आहे। इतक्या उंचीवर बांधलेला हा जगातील सर्वात लांब दुहेरी मार्गाचा बोगदा आहे। किती उंचीवरती आहे बघा, 13,000 फूट उंचीवरती आहे हा। या बोगद्याची लांबी 1.5 किलोमीटर आहे। हा बोगदा तयार करण्यासाठी 825 कोटी रुपये खर्च झाला आहे। तर यामध्ये 2 बोगदे आणि लिंक रोड आहे। सेला बोगदा हा भारतातील सर्वात उंच बोगदा आहे, जो धोरणात्मक तवांग प्रदेश आणि चीनच्या सीमेला लागून असलेल्या इतर भागांना सर्व हवामानात कनेक्टिव्हिटी प्रदान करेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कसोटीमध्ये 700 विकेट्स घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जेम्स अँडरसन। मार्च 2024 मध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेतले आहेत। तर अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे। अँडरसनने 187 कसोटी सामने खेळून 348व्या डावात 700 विकेट्स घेतले आहेत। तसेच कसोटीमध्ये 700 विकेट्स घेणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे। पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आहे मुथय्या मुरलीधरन, तो श्रीलंकेचा आहे, त्याने 800 विकेट्स घेतलेले आहेत। दुसऱ्या क्रमांकाचा आहे शेन वॉर्न आणि त्याने 708 विकेट्स घेतलेले आहेत। तर तो ऑस्ट्रेलिया संघाचा आहे। नेक्स्ट आहे, नुकताच कोणता देश जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत। मार्च 2024 मध्ये भारत हा जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे। 2014 ते 2024 या दशकामध्ये भारत मोबाईल फोनचा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक म्हणून उदयास आला आहे। 10 वर्षात भारताने 2.5 अब्ज मोबाईल फोनचे उद्दिष्ट 2.45 अब्ज उत्पादन केलेले आहे। किती उत्पादन केलेले आहे बघा, 2.45 अब्ज। इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन नुसार मोबाईल फोन क्षेत्र 2014 मध्ये 78% आयातीवर निर्भर होते। तर 2024 पर्यंत ते 97% स्वयंपूर्ण झालेले आहे।
म्हणजे 2014 मध्ये 78% आपण आयात करत होतो मोबाईल फोन, तर 2024 मध्ये भारतामध्ये 97% मोबाईल फोन तयार केले जातात. भारतात विकले जाणाऱ्या एकूण मोबाईलपैकी फक्त 3% मोबाईल फोन आता आयात केले जातात. ही उल्लेखनीय कामगिरी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्थेच्या वाढीवर प्रकाश टाकते. सध्या भारतात विकले जाणाऱ्या सर्व मोबाईल फोनपैकी फक्त 3% आयात केले जातात. भारतातील मोबाईल फोनचे उत्पादन जवळपास 20 लाख कोटी रुपये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लचित बारफुकनच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम. तर 9 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील जोरहाट येथे अहम कमांडर लचित बारफुकन यांचे 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. या पुतळ्याचे नाव स्टॅच्यू ऑफ शौर्य असे आहे. हा पुतळा राम सुतार यांनी बनवला आहे. तर या पुतळ्याची उंची 84 फूट असून ते 41 फुटांच्या पायथ्यावर बसवण्यात आले आहे. तर या पुतळ्याची उंची 125 फूट झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात MSME तंत्रज्ञान केंद्राची पायाभरणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. 11 मार्च 2024 रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे MSME तंत्रज्ञान केंद्र सिंधुदुर्ग येथे केंद्राची पायाभरणी केली. यावेळी सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव आणि स्वयंरोजगार परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. भारत सरकार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांद्वारे तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी देशभरात 20 नवीन तंत्रज्ञान केंद्रे आणि 100 विस्तार केंद्रे स्थापन करणार आहे. या केंद्राचा अंदाजे खर्च 182 कोटी रुपये आहे. हे तंत्रज्ञान केंद्र सामान्य अभियांत्रिकी आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल. हे नवीन तंत्रज्ञान, कौशल्य आणि मार्गदर्शन प्रदान करून आसपासच्या क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वाढीच्या नवीन संधी निर्माण करेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच इंडिया UK अचिव्हर्स 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे जोया अख्तर आणि अस्मा खान. मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता जोया अख्तर आणि ब्रिटिश भारतीय शेफ अस्मा खान यांना लंडन येथे वार्षिक इंडिया UK अचिव्हर्स पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. जोया अख्तर यांना भारतातील त्यांच्या कार्यासाठी लिव्हिंग लिजेंड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जोया अख्तर यांनी लग बाय चान्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि द आर्चिज यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ब्रिटिश भारतीय शेफ अस्मा खान या लंडनमधील महिला संचालित दार्जिलिंग एक्सप्रेस रेस्टॉरंटच्या शेफ आहेत. राष्ट्रीय भारतीय विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघ UKने 2023 मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली. भारतातील ब्रिटिश कौन्सिल आणि UK सरकारच्या व्यापार विभागाच्या भागीदारीत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे सिलियन मर्फी. 10 मार्च 2024 रोजी 96वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया, USA येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला. यामध्ये या चित्रपटाला यामध्ये ओपनहायमर या चित्रपटाला 6 पुरस्कार मिळाले आहेत. तर ओपनहायमर या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. त्यापैकी 6 श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. ऑस्कर पुरस्कार 2024 बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपनहायमर, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी ओपनहायमर, सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी ओपनहायमर या चित्रपटातील भूमिकेसाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एमा स्टोन पुअर थिंग्स. नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रॉबर्ट डाउनी ओपनहायमर, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री द वाईन जॉय रेडॉल्फ, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म वॉर इज ओव्हर, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट द झोन ऑफ इंटरेस्ट, सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म 20 डेज इन मारियोपोल, सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म द लास्ट रिपेअर शॉप. नेक्स्ट आहे अलीकडेच पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? तर याचे योग्य उत्तर आहे आसिफ अली झरदारी. मार्च 2024 मध्ये आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानचे 14वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाले आहेत. पाकिस्तानचे सरन्यायाधीश काजी फैज इसा यांनी त्यांना राष्ट्रपती म्हणून शपथ दिली. आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानच्या माजी आणि पहिल्या महिला पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचे पती आहेत. झरदारी यांना नॅशनल असेंब्ली आणि सिनेटमध्ये 255 मते मिळाली आहेत. नेक्स्ट आहे साहित्य अकादमीतर्फे जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. भारताच्या राष्ट्रीय साहित्य अकादमीला 70 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 2024चा साहित्योत्सव हा जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव म्हणून अकादमीतर्फे साजरा करण्यात येत आहे.
हा साहित्य महोत्सव 11 ते 16 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे। स्वातंत्र्योत्तर भारतीय साहित्य हा यावेळच्या राष्ट्रीय चर्चासत्राचा विषय आहे। यामध्ये प्रसिद्ध उर्दू लेखक आणि गीतकार गुलजार यांचा व्याख्यान देणार आहेत। 12 मार्च 2024 रोजी कमानी सभागृह नवी दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कार 2023 चा सादरीकरण सोहळा हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे। प्रतिष्ठित ओडिया लेखिका प्रतिभा राय या पुरस्कार सादरीकरण समारंभाच्या प्रमुख पाहुणे असतील। नेक्स्ट आहे, नुकताच मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे उत्तर आहे नीता अंबानी। 9 मार्च 2024 रोजी रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना 71व्या मिस वर्ल्ड 2023 च्या फायनलमध्ये मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। नीता अंबानी यांना ब्युटी विथ पर्पज ह्युमॅनिटेरियन हा अवॉर्ड देण्यात आला आहे। नेक्स्ट आहे, नुकतीच महात्मा बुद्ध कृषी आणि तंत्रज्ञान विश्वविद्यालयाची पायाभरणी कोठे करण्यात आली? तर याचे उत्तर आहे कुशीनगर, उत्तर प्रदेश। मार्च 2024 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे महात्मा बुद्ध कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाची पायाभरणी केली। हे विद्यापीठ 390 एकरांमध्ये बांधण्यात येणार आहे। यासाठी 750 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। कुशीनगर हे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचे ठिकाण आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने अलीकडेच शोधलेले 3 नवीन चंद्र कोणत्या ग्रहाशी संबंधित आहेत? तर याचे उत्तर आहे युरेनस आणि नेपच्यून। मार्च 2024 मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने 3 नवीन चंद्र शोधले आहेत। यामध्ये 2 नेपच्यूनचे आहेत। नेपच्यूनला वरुण असे म्हणतात। नेपच्यूनच्या चंद्राची नावे आहेत बघा S/2021 N5 आणि S/2021 N1। एक चंद्र युरेनसचा शोधला आहे। युरेनसला अरुण असेही म्हणतात। तर युरेनसच्या चंद्राचे नाव आहे S/2023 U1। नेक्स्ट आहे, स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यात्माचे अनुभव प्रकल्पाची पायाभरणी कोठे केली? तर याचे उत्तर आहे चित्रकूट घाट, मध्य प्रदेश। मार्च 2024 मध्ये मध्य प्रदेशातील चित्रकूट घाट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यात्माचे अनुभव प्रकल्पाची पायाभरणी केली। हा प्रकल्प स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत येतो। अभ्यागतांसाठी आध्यात्मिक अनुभव वाढवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।